हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आपला हा SGPL सोनेग्रा ज्वेलर्स मधला सेकंड व्हिडिओ आहे. आपण यापूर्वी शॉर्ट मंगळसूत्राचं कलेक्शन पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग मंगळसूत्राचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर इथलं कलेक्शन कसं असणार आहे ते दाखवण्यासाठी सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या शॉपला यायचं असेल तर इथला ऍड्रेस थोडक्यात थोडं तुम्ही सांगा. नमस्कार, माझं नाव विशाल सोनार. मी आपलं SGPL सोनेग्रा बसली स्टोअर मध्ये आपलं स्वागत करतोय. तर हे स्टोअर जे आहे ते पुणे नाशिक हायवेवर मंकीकर हॉस्पिटलच्या बाजूला आहे, विठ्ठल ऑर्किड मध्ये. तर इथे आपलं स्वागत आहे. तर मी आता तुम्हाला दाखवतोय लॉंग मंगळसूत्रामधली काही व्हरायटी आहे. तर आता हे पाहिलात तर तुम्ही अगदी 20 ग्रॅम पासून तुम्हाला चांगले डिझाईन्स मिळतील याच्यात. आणि सर एक थोडंसं थांबून मी विचारते तुम्हाला की आपल्याकडे EMI ची सुविधा आहे. हा, आपल्याकडे EMI ची पण सुविधा आहे. तुम्ही दागिना आता हे जे आहे EMI ची सुविधा, तिथे मी तुम्हाला पूर्ण माहिती देतोय की आता तुमची जी एलिजिबिलिटी असेल त्यानुसार तुम्हाला लोन होईल याचं दागिन्याचं, म्हणजे तुम्ही ते घेऊन पण जाऊ शकता. आणि BCची पण स्कीम आहे. आता BCची स्कीमवर सध्या आपण ऑफर पण ठेवली आहे की त्याच्यावर तुम्हाला ऍश्योर्ड गिफ्ट मिळेल. प्रत्येक BCवर म्हणजे गिफ्ट पण आहे. हो, गिफ्ट पण आहे. अच्छा, म्हणजे EMI ची पण सुविधा आहे, प्लस त्यांच्याकडे BC पण आहे आणि BCवर अगदी आकर्षक गिफ्ट सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्यामुळे शॉपला व्हिजिट करा. फार सुंदर सुंदर अशा फॅसिलिटी आहेत त्यांच्याकडे आणि त्याहूनही सुंदर इथले दागिने आहेत सर्व. आणि कमीत कमी वजनापासून आपल्याला दागिने इथे पाहायला मिळतील. शॉर्ट मंगळसूत्राचा व्हिडिओ आपला कालच्या भागात झालेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करा. आणि आता लॉंग मंगळसूत्राचा व्हिडिओ असणार आहे. तर आपण एक एक करून आता कलेक्शन पाहूयात. तर सुरुवात कितीपासून आहे आपली, किती वजनापासून? सुरुवात जर म्हणाल तर अगदी 15-16 ग्रॅम पासून सुद्धा सुरुवात आहे लॉंग मंगळसूत्राची. पहा, हा चेन पॅटर्न मध्ये आहे, कार्टियर डिझाईन आहे याच्यावर. म्हणजे ब्लॅक बीड्स आहेत छोटेसे, साधारण 30 इंच उंची आहे याची. वाटीमणी लावून साधारण 1-1.5 इंच आणखी उंची वाढून जाते याची. आता हा दुसरा पाहिला तर याच्यावर मीना वर्क पण आहे आणि ह्याच्यात जे मणी आहेत ते गुंफलेले आहेत. त्याच्यात सोन्याचे मणी आणि काळे मणी, ही ब्लॅक बीड्स खूप बारीक आहेत छोटेसे. हे साधारण याचं वजन आहे 5 तोळ्यापर्यंत आहे. आपल्याला यात म्हणजे लहान साईज हवी असेल तर तुम्हाला कमी वजनात पण करून मिळेल त्याच्यात. काय त्याच्यात फक्त चेन थोडीशी बारीक येते, लाईट वेटच्या हिशोबाने. किती इंच असतं हे साधारण 30 इंचच्या आसपास. 30 इंच. तुम्हाला लॉंग हवे असेल तर आपल्याला अजून कस्टमाइज करून तुम्ही उंची वाढवू शकता. आता हे जे आहे दुसरं, हे बघा, ह्याच्यामध्ये ब्लॅक बीड्स थोडे मोठे आहेत. त्याच्यात तसं बघायला तर हे मशीन कटिंग मणी पण आहेत. ह्याचा लुक बघा वेगळाच येतोय. ह्याची हे पण साधारण 3 तोळ्याच आहे. साधारण ह्याच्यात तुम्ही जर 4-5 ग्रॅमची वाटी लावली तर 3.5-4 तोळ्यापर्यंत हे छान बसून जाईल. उंची 30, हे स्टँडर्ड लेंथ 30 इंच येते. हा, तुम्हाला कस्टमाइज करून लहान मोठी करता येते. कारण आता मोठं मंगळसूत्र घेतलं तर त्याच्या आतमध्ये नेकलेस बसतो लॉंग, मग त्या हिशोबाने 30 इंच लागते. आणि याला प्रत्येकाला डबल चेन आहे. डबल चेन वाले आहे. ह्याच्यात सिंगल चेन पण येते आणि हे डबल चेन पण आहे. म्हणजे आपल्याला जसं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला करता येईल. आता हे पाहाल तर हे बघा, हे सगळ्यात लाईट वेट मध्ये मंगळसूत्र आहे. तर हे पट्टी मंगळसूत्र म्हणतात त्याला. आता हेच वजन जर पाहिलं तर तुम्ही अगदी 1.5 तोळ्यापासून आहे स्टार्टिंग. त्याच्यामध्ये काय होतं, टिकली वर्क येतो लाईट वेट मध्ये, पण ब्लॅक बीड्स येतील. तुमची साधारण तेवढीच आहे, 30 इंचच्या आसपास. ह्याला 3-4 ग्रॅमचं पदक किंवा तुम्ही पेंडंट वापरलं तर 2 तोळ्यापर्यंत अख्खा पूर्ण मंगळसूत्र बसून जातं. आणि हे जर पाहिलं तर ह्याचं वजन आहे साधारण 25 ग्रॅम, 2.5 तोळ्यापर्यंत. ह्याच्या दोन्ही साईडनी चेन आणि याच्यात डबल मध्ये चेन ब्लॅक बीड्स आहेत. ब्लॅक बीड्स एकदम नाजूक आहेत त्याचे, एकदम लाईट वेट. हे पण साधारण 3 तोळ्यापर्यंत तुम्हाला डबल बसून जाईल. त्याची रुंदी पण जास्त वाटते, लाईट वेट आहे, ब्रॉड वाटते. आता ह्याच्यात थोडस ब्लॅक बीड्स मोठे आहेत. हे पण त्याच वजनाचं आहे, साधारण 3 तोळ्यापर्यंत. पण ह्याच्यात ब्रॉडनेस अजून थोडा मोठा दिसून येईल. बीड्स काळे बीड्स मोठे असल्यामुळे हे थोडंसं उठून दिसतंय.
सेम पॅटर्न आहे. सेम पॅटर्न आहे हा आणि तो, पण ह्याच्यात ब्लॅक बीड्स बारीक आहेत, ह्याच्यात मोठे आहेत थोडे. 3 तोळ्यापर्यंत. 3 तोळ्यापर्यंत. आणि आपण वाट्या लावल्या त्याला 3 साडेतीन 3.5 तोळ्यापर्यंत होतात. सुंदर, मस्त एकदम छान वाटतं आहे. त्याचबरोबर हे जर पाहिलं ते पण टिकली वर्क मध्येच आहे. हा. ह्याच्यामध्ये बघा मानेवर फक्त काळे मणी आहेत आणि इथे थोडे थोडे मणी आहेत. हे पण 4 पीस मध्ये येतं. अच्छा. हे पण लाईट वेट आहे, अगदी 2.5 तोळ्यापर्यंत आहे हा. त्याला वाटी किंवा मणी लावलं तर 3 तोळ्यापर्यंत बसून जाईल. हा नॅनो पॅटर्न म्हणतात त्याला, ह्याचं नाव आहे. हा नॅनो पॅटर्न अगदी खूपच ट्रेंडिंग मध्ये होता सध्या. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल पण येतो, सिंगल पण येतो. ह्याचं जर टिकली बघितलं तर चमक बघा, हा एकदम अट्रॅक्टिव्ह होता, शाईन पण जास्त आहे. हे नॉट आहेत त्याच्यावर, चेन मध्ये नॉट येतात. याच्यात अगदी मंगळसूत्र म्हणाल तर तुम्ही वाटीमध्ये पण लावू शकता याला, किंवा असं नॉट वाला हे पण येते, याला अटॅच येतं पूर्ण. किती हे अगदी 2 तोळ्यापासून आहे लॉंग मध्ये. हा दुसरा जो आहे हा 2.5 तोळ्याचा आहे. त्याच्यामध्ये पण ब्लॅक बीड्स 2 साइड आहे, 1 साइड चेन. 28-30 इंच येऊन जातं याच्यामध्ये. जास्तीत जास्त आपल्याला किती इंच असतं? किती इंची पर्यंत मंगळसूत्र? 34-35 40 इंच पर्यंत. 40 इंच पर्यंत. आता हा बघा, हा पट्टा मंगळसूत्रच आहे, पण हा ब्रॉड आहे, ब्रॉडनेस. आता हा लाईट वेट आहे तसा, अगदी तुम्ही म्हणाल तर 6 तोळ्यापर्यंत येतो हा. पण लिसायला लुक याचा अगदी 100-150 ग्रॅमचा आहे असं वाटतं. याच्यात पण टिकलीवर केलेलं असतं, त्याच्यामुळे लाईट वेट जास्त असतं आणि दिसायला एकदम ब्रॉड. टिकायला पण चांगलं आहे, एकदम काही प्रॉब्लेम नाही. आता याची जर जॉईंट बघितलात तुम्ही, हे दोन्ही साईडने छान जॉईंट केलेलं आहे. बॅक साईडने जॉईंट होतं याचं. हा हे जॉईंट आहे की एकत्रच काम केले? हे सगळं एक वेगवेगळे पार्ट आहेत, पण हे एकत्र केलं. तुम्ही बॅक साईडने बघितलं तर तुम्हाला कळेल. हे प्रत्येक डिझाईन जे आहे ते असं जॉईंट केलेलं असतं. त्यापासून हे दागिना बनवलेला आहे. एकदम म्हणजे 10 तोळ्यापर्यंत आहे असं दिसतोय, पण ऍक्च्युअली तो आहे 6 तोळ्यापर्यंत. ब्रॉड मंगळसूत्र. त्याला वाट्या पण तशाच. तुम्हाला साधारण 10 ग्रॅम पर्यंत जरी येतो पेंडंट किंवा वाटी घेतलं तरी चालू शकतो, छान दिसेल त्याला. आता हा जो आहे तो 4 तोळ्यापर्यंत आहे. त्याच्यामध्ये 4 पीस डिझाईन आहे. याची डिझाईन पहा, सुंदर आहे एकदम. याच्यावर फिलिग्री वर्क पण केलेलं असतंय. हे पण त्याच बरोबर आहे, इथे पाहिलं तर तुम्हाला कळून येईल. याच्यामध्ये रव्याचं आणि तारेचं काम जास्त असतं. ही डिझाईन पण खूप प्रचलित आहे. याच्यामध्ये ब्लॅक बीड्स कमी आहेत. ब्लॅक बीड्स थोडेसे कमी आहेत, म्हणजे पूर्ण सोनं दिसून येतं. आणि मागे चेन आहे याला मानेवर. ह्याच्यात पण तुम्ही पेंडंट वापरू शकता किंवा वाटी मणी वापरू शकता, जशी चॉईस असेल त्याप्रमाणे. हे दुसरं पाहिलं तर हे 3 लाईन. हे पहा, ह्याच्यात पण कोरीची डिझाईन आहे, छान टिकली वर्क आहे आणि 3 लाईन मध्ये आहे. त्याच्यामुळे ब्रॉडनेस वाढतो, वेट कमी होतं. 3-3.5 तोळ्यापर्यंत हा पण बसून जातो. 3.5 तोळ्याचा आहे फक्त? हो. 3.5 तोळ्यात किती ब्रॉडनेस? भरपूर मोठा आहे. अगदी 5-7 तोळ्याचा वाटतो. हे सगळेच पीस म्हणजे अगदी आहे कमी वजनाचे, लाईट वेट, पण दिसतंय तसं जास्त असेल. मस्त पट्टी डिझाईन, एकदम सुंदर असं काम केलेलं आहे त्यावर. अगदी कमी वजनात डिझाईन हेवीचं लुक देऊन जाईल. हेवी लुक देतो. आता कसे सोन्याचे भाव पण वाढले. हा बघा, हा पण एकदम पॅटर्न बघा, कलकत्ती वर्क मध्ये आहे. म्हणजे डिझाईन जी आहे खूपच सुंदर बनवली आहे, फुलांची डिझाईन. 3 लाईन्स काळ्या मण्यांची हे लढ आहे याच्यावर. 4 पीस 6 पीस मध्ये येत. पूर्ण फुलं आहेत. हे फुलं आहेत त्याच्यावर. याची पण फुलं पानांची डिझाईन आहे पूर्ण.
कलकत्ती वर्कला शाईन वेगळीच असते. हा, ह्याची ग्लॉसी फिनिश आहे आणि त्याच्यावर ना कटिंग आहे, त्याच्यामुळे अगदी उठून दिसतंय. ह्याची शाईन कटिंग मुळे वाढते अजून. किती तोळ्याचा आहे हा? हा बघा साधारण 4.5 तोळ्याचा आहे. 4.5 हा पूर्ण बसतोय पेंडंट साईज. हा जर पाहिलात तर तुम्ही बघा, हा पण 4 तोळ्यापर्यंत आहे. हा पण तसाच आहे, थोडं ब्रॉडनेस जास्त आहे त्याहून. ह्याच्याहून ब्रॉडनेस जास्त आहे, पण दोन्ही सेम वजन आहे. याला पण ब्लॅक बीट जास्त आहेत मागे. हे दुसरं आहे मीना वर्क मध्ये. हे बघा, मीना वर्क मध्ये छान सुंदर डिझाईन बनवली आहे. फिलिग्री वर्क पण आहे, म्हणजे आपण ज्याला कलकत्ती वर्क म्हणतो ते आहे. याची जे पेंडंट बघितलं तर हा जाळीदार पेंडंट आहे, अगदी सुंदर काम केलेलं आहे. हा जो आहे तो टेम्पल वर्क मध्ये मंगळसूत्र आहे, ह्याला झुंबर पॅटर्न म्हणतात. आता ह्याच्यात जे डिझाईन्स बघितलीत तुम्ही, ही जी मंदिरावर वगैरेचे डिझाईन्स असतात ही सेम असतात, मॅच होतात त्याला, म्हणून त्याला टेम्पल डिझाईन म्हणलं जातं. याची जी मंदिराच्या खांबांवर जे डिझाईन्स असतात ते हे डिझाईन्स त्याच्यात उतरवण्याचा प्रयत्न असतो याचा कारागिराचा. आता ही पहा, ही पण सुंदर आहे, 4 लाईन मध्ये, अगदी 4.5 तोळ्यापर्यंत आहे. ह्याच्यात कलर बीड्स वापरलेले असतात आणि हे ब्लॅक बीड्स पण आहेत. 4.5 तोळ्याचं आहे. साधारण ह्याला 8-10 ग्रॅम पर्यंत वाटी किंवा पेंडंट बसेल, म्हणजे 5.5 तोळ्यापर्यंत हे बसून जाते पूर्ण मंगळसूत्र. हे पण त्याच प्रकारे हे लाईट थोडस त्याच्याहून कमी आहे वजन. हे 3.5 तोळ्यापर्यंत तुम्हाला मंगळसूत्र येईल. हे बघा, ह्याचं डिझाईन जर पाहिलं, एक कलशासारखं डिझाईन आहे, कलशा याच्यावर. जी काय ज्वेलरी आहे ही इन्स्पायर्ड टेम्पल असते, मंदिराच्या डिझाईन्स वर असते. ही पण तशीच आहे, ही पण 4 तोळ्यापर्यंत आहे. 4 तोळ्यापर्यंत मंगळसूत्र आहे. 4 लाईन झुंबर. डिझाईन फार छान छान आहे. टेम्पल मध्ये खूप व्हरायटी मिळेल तुम्हाला आपल्याकडे. पण बघा, हे 5 लेनचं मंगळसूत्र आहे, म्हणजे लाईट वेट, टेम्पलच म्हणतात. आता हा कसा आहे, हा झुंबर पॅटर्न होता आणि हा जो आहे ते पट्टी पॅटर्न आहे. आता हा पाहायला गेलं तर हा 5 तोळ्यामध्ये एवढा ब्रॉड आहे. वाटीमणी सहित 6 तोळ्यापर्यंत व्यवस्थित बसून जातो. म्हणजे दिसायला ब्रॉड टेम्पल ज्वेलरी. हो, ह्याच्यामधचं काम पण तसंच आहे. 4 पीस 3 पीस काळे मणी भरपूर आहेत त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मध्ये थोडे काळे मणी कमी आहेत. हा पण 4 लेन्स आहे. वजन अगदी 6 तोळ्यापर्यंत आहे. पूर्ण गोल्डच आहे. पूर्ण गोल्ड, 22 कॅरेट होलमार्क ज्वेलरी आहे सगळी. आणि ह्याचं जर तुम्ही म्हणाल ना, तर हे काळे मणी जे आहेत ते काळ्या मण्याचं वजन वेगळं असतं. दाखवताना आता तुम्हाला दिसेल इथे ग्रॉस नेट वेगळं दिलेलं असतं. याच्यावर तुम्हाला दिसेल बघा, हे काळ्या मण्यासहित वजन आहे आणि हे सोन्याचं वजन आहे. तर ह्याच्यामध्ये काळे मणी किती आहेत हे आपण आधीच तुम्हाला बिलावर नमूद करून देतो की यात एवढे काळे मणी, त्याचे स्टोन एवढे आहे. म्हणजे प्रत्येकाचं वजन वेगळं असतं, त्याप्रमाणे तुम्हाला फक्त सोन्याची किंमत द्यायची. त्याची कॉस्ट जी असते, काही ठिकाणी काय होतं की ते काळे मणी किंवा स्टोनचं वजन हे देत नाहीत ऍक्युरेट, तर आपण अगदी व्यवस्थित ते कारागिराकडनं वजन घेऊन ते मेन्शन केलेलं असतं. आता ह्याच्यावरची डिझाईन बघा, मोराची डिझाईन आहे. मस्त. सर्वच नाही तरी सर्व ज्वेलरी आपल्याकडची छानच आहे. आणि सर्वात महत्वाची म्हणजे ज्वेलरी छान आहे, पण EMI वर खरेदी करता येण्यासारखी पण आहे. त्यामुळे शॉपला व्हिजिट करा. फार सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे. तुम्हाला ती बिशी लावून खरेदी करायची असेल तर तुम्ही तसं पण करू शकता. तुम्हाला EMI वर खरेदी करा. इथे आल्यानंतर सर्व प्रोसेस तुम्हाला समजून सांगतीलच. आल्यानंतर शॉपमध्ये की कशी प्रोसेस आहे EMI ची. त्यामुळे शॉपला व्हिजिट करा. अगदी हायवे टच शॉप आहे हे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे ना. गाडीसाठी म्हणजे प्रशस्त अशी पार्किंग पण तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यामुळे शॉपला व्हिजिट करा.
छान छान दागिने खरेदी करा. आता लग्न सीझन आहे, आपल्याला मंगळसूत्राचं तर वेगवेगळी क्रेज आहेत. हो कोणाच्या अंगावर कसं असतं ते बायका बघून घेतात. तर तिथं आल्यानंतर तुम्हाला खूप छान छान अशा व्हरायटी पाहायला मिळतील. त्यामुळे शॉपला व्हिजिट करा. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.